मोठी बातमी आहे पुण्यातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुण्यातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट देणार आहेत। तब्बल 24 वर्षांनंतर शरद पवार काँग्रेस कार्यालयात जाणार आहेत। 1988 साली राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत। काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय। तर शरद पवार आज पुण्यातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट देणार आहेत। तब्बल 24 वर्षांनंतर शरद पवार हे काँग्रेस कार्यालयामध्ये जातील। रायगड जिल्ह्यातील पाली शहरातील मुख्य रस्त्यावरती काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झालाय। यामध्ये भरधाव कारनं दुचाकीस्वार आणि 2 शाळकरी मुलींना जोरदार धडक दिली आहे। दैव बलवत्तर म्हणून दोन्ही शाळकरी मुली आणि दुचाकीस्वार किरकोळ दुखापत होऊन बचावले। काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। वाहतुकीचे नियम तोडत हा कार चालक वनवेमध्ये घुसून हा अपघात झाल्याची ही दृश्य आपण बघतोय। भिवंडी शहरातील कचेरीपाडा इथली शिवसेनेची शाखा रस्ता रुंदीकरणात पाडण्यात येणार असल्याची माहिती आहे। ही माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी तात्काळ शाखेत धाव घेऊन ठेकेदाराला धारेवरती धरलाय। शाखेला हात लावल्यास मार खावा लागेल असा ठेकेदाराला दमच त्यांनी दिलाय। त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेची शाखा तोडणार नसल्याचं आश्वासन या ठेकेदाराने दिलंय। मात्र शहर प्रमुखांनी दिलेल्या या धमकीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। कचेरीपाडा इथली शिवसेनेची शाखा पाडण्यात येणार होती माहिती मिळाली आणि त्यानंतर हा राडा झाला। ही थेट दृश्य